नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही. जिल्हाधिकारी यांनी केली अतिरिक्त निधीची मागणी. घातक चायना मांजामुळे 2 जण जखमी, गंभीर जखमीच्या मानेला लागले 14 टाके. रस्त्याच्या निर्माण कार्यात भ्रष्टाचार, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. अकोला शहरातील प्रमुख रस्त्यावर प्रतिबंधित वेळेत जड वाहनांची वाहतूक सुरू, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देतील का? मकर संक्रांत पर्व पाहता तिळगुळ बनवणारे साहित्य महागले, यंदा तिळगुळाची चव कमी होणार. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यात महत्त्वाची तसेच अधिकाधिक विकास कामे होण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिली. जिल्हा वार्षिक योजनेबाबत राज्यस्तरीय बैठक वित्त व नियोजन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठकीचे आयोजन अकोला येथील नियोजन भवनात करण्यात आले होते. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मंत्री महोदयांनी सहभाग घेतला. अकोला जिल्ह्याच्या वार्षिक योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक संपन्न झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा उपमुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होते. आमदार रणधीर सावरकर, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संगीता आढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, विविध विभाग प्रमुख आदी सभागृहात उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आवश्यक विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही. श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकास कार्यासाठी सकारात्मकपणे निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. विविध महत्त्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून देशाच्या विकास प्रक्रियेला गती दिली आहे. जिल्ह्यातही केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेतून नियोजित कामांसाठी निधीची जिल्ह्याच्या कमाल मर्यादा 216 कोटी रुपये आहे. जिल्ह्यात शाळा, पूल दुरुस्ती, वीज ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, ग्रामीण रस्ते, शेतरस्ते, यात्रास्थळ विकास, महापालिकेत समाविष्ट नवीन गावात सुविधा आदी विविध कामांसाठी 139 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी असल्याने कमाल मर्यादा वाढवून मिळावी असे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी सांगितले. अकोला शहरात आकाशात पतंग उडविण्यास सुरुवात झाली असून यासाठी घातक चायना मांजाचा वापर होत आहे. या मांजामुळे 2 जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच्या मानेला 14 टाके लागले असून एक महिला जखमी झाली. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन प्रतिबंधित चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अकोला शहरातील मुलानी चौक खदान येथील रहिवासी मोहम्मद आवेश मोहम्मद आरिफ हे आपल्या 2 व्हीलर आपल्या आजीसोबत उड्डाण पुलावरून जात असताना जेल गेट जवळ उड्डाण पुलावर चायना मांजामुळे चालक मोहम्मद आसिफ यांची मान कापल्या गेली, तर महिलेच्या हाताला जखम झाल्याची घटना घडली असून जखमींवर शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार सुरू असून त्यांच्या मानेला 14 टाके लागले आहेत, तर सोबत असलेल्या महिलेच्या हाताला इजा झाली असल्याची माहिती जखमीचे नातलग शोहेब खान यांनी दिली आहे. चायना मांजामुळे राज्यातील इतर शहरात सतर्कता बाळगली जात आहे. चायना मांजा विक्रीवर अंकुश लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र अकोला महापालिका प्रशासनाने चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर अद्यापही कारवाई केली नसल्याने महापालिका प्रशासन कोणाचा मृत्यू होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हम खदान पर से आकुट फैल उतार लाने गए थे बकरियाँ का, तो इधर से गए हम तो कुछ भी नहीं था. उधर से आए तो मांझा था, मांझे को 2 बच्चे वहाँ पर खड़े हुए थे, अच्छे 15-20 साल के, और हमारा मेरा हाथ कट गया और मेरे भतीजे की गर्दन कट गई.
मंगरुळपीर तालुक्यातील फाळेगाव ते कुंभी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्याचे निर्माण कार्य सुरू झाले, परंतु या निर्माण कार्यात भ्रष्टाचार होत असून वारंवार निवेदन देऊनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्रस्त झालेल्या या गावातील तरुणाने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आत्मदहनापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुका अंतर्गत येत असलेल्या फाळेगाव फाटा ते कुंभी या रस्त्याच्या कामासाठी अमर भेंडेकर या युवकाने आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर रस्त्याचे निर्माण कार्य सुरू झालं, परंतु मातीवर डांबर टाकून रस्त्याचे निर्माण कार्य केले जात होते. या होत असलेल्या रस्त्याच्या बोगस कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला चौकशीची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या युवकाने जिल्हाधिकारी यांना आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतरही सार्वजनिक विभागाद्वारे कोणतीच कारवाई होत नव्हती आणि रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू होते. निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे सबळ पुरावे देखील या युवकाकडे असल्याचं त्याने सांगितले. दरम्यान सोमवारी या युवकाने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अंगावर पेट्रोल घेतल्यावर आत्मदहन करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बराच वेळ वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. घटनेबाबत या युवकाने माहिती दिली. मी अमर विठ्ठलराव बेंडेकर, शिवनी तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. फाळेगाव फाटा ते कुंभी रस्त्याच्या कामासाठी मी आमरण उपोषण केलं होतं. आता रस्ता चालू झालेला आहे. रस्ता चालू झाला, पण इतका बोगस चालू आहे की मातीवर डांबर टाकून रस्ता दाबणं चालू आहे. आणि या रस्त्याची चौकशी करा असं सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितलं असतं. ते म्हणत आहेत की काय करायचं ते करून घ्या, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंगरुळपीर आणि वाशिम. त्यानंतर मी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं होतं की मी 26/12 निवेदन दिलं की मी 8 तारखेला हे आत्मदहन करणार आहे. तर असं निवेदन देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागावर कुठली कारवाई नाही झाली आणि रस्ता तर तसाच चालू आहे, मातीतनी बनवणं चालू आहे. त्याचे पुरावे पण आहेत माझ्याकडे. आज मी आत्मदहन करण्याकरता इथं आलेलो. आज जर माझं समाधान नाही झालं तर मी अंगावर पेट्रोल तर घेतलेच आहे, पण मी पेटवून घेईल किंवा विष प्राशन करून आत्महत्या करील. जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येते. काय साहेब, मी का सार्वजनिक रस्ता आहे, कारवाईच्या विरोधात आहे. मी सुशिक्षित माणूस हो. कधी आत्महत्या करतो, आत्महत्या करायची वेळ का आलेली आहे ही पहिले शासनाने चौकशी करा. मी सार्वजनिक रस्त्यासाठी आत्मदहन करायचे. फाळेगाव फाटा ते कुंभी रस्ता हा सार्वजनिक रस्ता आहे, याच्यासाठी मी आत्मदहन करत आहे किंवा आत्महत्या करत आहे. कारण रस्ता हा अत्यंत बोगस चालू आहे, म्हणून मी आत्मदहन करत आहे. मला माहिती आहे गुन्हे दाखल मरण्यापेक्षा गुन्हा जास्त कोणता आहे. आता मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मंगरुळपीर आणि वाशिम यांच्यावर कारवाई होणे, ते सस्पेंड करण्यात यावं, नाही तर मी कधी येऊन आत्मदहन करणार आहे इथं. अकोला शहरातील प्रमुख मार्गावरून प्रतिबंधित वेळेत जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. यापूर्वी प्रमुख मार्गावर जड वाहनांमुळे अनेक अपघात घडले असून याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखा दुर्लक्ष करीत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर अपघात घडूनही या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधित वेळेत जड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या निर्देशाचे पालन करीत शहरातील प्रमुख मार्गावर फलक लावून जड वाहनांना प्रतिबंध घातला आहे. असे असताना गेल्या 2 दिवसापासून अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रतिबंधित वेळेत जड वाहनांची वाहतूक होताना दिसत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावर यापूर्वी जड वाहनांच्या वाहतुकीमुळे मोठी दुर्घटना घडून अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. या अपघातात यापूर्वी मुख्य बसस्थानक चौक, मुख्य पोस्ट ऑफिस चौक, अशोक वाटिका चौक या ठिकाणी निष्पाप नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखा या जड वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्यामुळे गेल्या 2 दिवसापासून पुन्हा बेधडकपणे प्रमुख रस्त्यावर जड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. या जड वाहनांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे टेम्पररी परमिट दिल्याची ही चर्चा सुरू असून हे कितपत खरे आहे या संदर्भात मात्र माहिती मिळू शकली नाही. जेल चौक ते अग्रेसर चौकापर्यंत प्रमुख मार्गावरील जड वाहनांची वाहतूक कमी व्हावी यासाठी उड्डाणपुलाचे निर्माण कार्य केले, परंतु जड वाहन उड्डाणपुलावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा खालच्या मार्गाने प्रतिबंध असतानाही मार्गक्रमण करीत आहे. नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या जड वाहनांचे वाहतुकीवर गंभीरपणे लक्ष देऊन शहर नियंत्रण शाखेला प्रतिबंध करण्यासाठी निर्देश द्यावे अशी मागणी होत आहे. मकर संक्रांत उत्सव पाहता शहरातील बाजारपेठेत तिळगुळ बनविण्यासाठी लागणारे साहित्याची दुकाने सजली असून यावर्षी या साहित्यावर सुद्धा महागाईचे सावट दिसून येत आहे.
त्यामुळे तिळगुळ घ्या गोड गोड बोला याऐवजी तिळगुळाचा आस्वाद कमी होऊ शकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेल्या मिठाईला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे सध्या बाजारपेठांमध्ये गुळ व तिळाची मोठ्या प्रमाणात दुकाने सजली आहेत. या सणाच्या दिवशी लोक तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करतात, जे शुभ मानले जाते. मकर संक्रांती हा हिंदूंच्या पवित्र सणांपैकी एक आहे. हिंदू मान्यतेनुसार जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी पांढऱ्या आणि काळ्या तिळाचेही विशेष महत्त्व असते. या दिवशी नागरिक काळे व पांढरे तीळ आणि गूळ घालून बनवलेल्या वस्तू दान करतात. तीळ आणि गूळ बनवण्यासाठी लागणारी सर्व वस्तूंची दुकाने शहरातील बाजारपेठेत सजली आहेत. त्यावर महागाईचा परिणाम दिसून येत आहे. सध्या बाजारात 180 ते 200 रुपये किलो दराने तिळाची विक्री सुरू आहे. तर शेंगदाणे 130 रुपये किलोने विकले जात आहेत. तर चांगल्या प्रतीचा गूळ 40 ते 60 रुपये किलोने विकला जात आहे. तिळगुळ साहित्य महाग झाल्यामुळे यावर्षी तिळगुळाचा आस्वाद कमी होऊ शकतो. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातून स्टेट बँकेचे ATM मशीन चोरून नेणाऱ्या 2 दरोडेखोरांना जालना पोलिसांनी अटक केली, तर इतर 3 आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले. या दरोडेखोरांवर विविध जिल्ह्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असून ही टोळी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या चोरीच्या घटनेमुळे मात्र बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली होती. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातून काल मध्यरात्री दरम्यान भारतीय स्टेट बँकेचे ATM मशीन चोरून नेणाऱ्या चोरट्यांना जालना जिल्ह्यात पकडण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या 5 लोकांना जालना पोलिसांकडून पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला असता यापैकी झटापटीत 2 अट्टल दरोडेखोर जालना पोलिसांच्या हाती लागलेत. पकडण्यात आलेले दोन्ही दरोडेखोर अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर संभाजीनगर, जालना, बीड, अहमदनगर, बुलढाणा या ठिकाणी विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे 5ही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या बेताने आपल्या 4 चाकी वाहनात दबा धरून बसले होते. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांनी या 5ही दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान झालेल्या झटापटीत 5 दरोडेखोरांपैकी 2 दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पकडण्यात आलेल्या दरोडेखोरापैकी एक दयालसिंग गुलजारसिंग टाक तर दुसरा दरोडेखोर नरसिंग अथरसिंग अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर राज्यभरात अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्याजवळ ATM मशीन आणि दरोडा टाकण्याचे काही साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले. मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जुनी वस्ती परिसरातील नवीन पटवारी कॉलनी म्हणून ओळख असणाऱ्या संत ज्ञानेश्वर गृहनिर्माण संस्थेतील राजेंद्र ठाकरे यांचे घर अज्ञात चोरट्यांनी आज दिवसाढवळ्या सकाळी 10 वाजता फोडल्यामुळे शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नवीन पटवारी कॉलनीत राहणारे राजेंद्र ठाकरे घरालगतच्याच गजानन महाराजांच्या मंदिरात पूजेसाठी गेले होते व त्यांचा मुलगा घराला कुलूप लावून लगतच्या पटांगणावर खेळत होता. चोरट्यांनी हीच वेळ साधली व राजेंद्र ठाकरे यांच्या घराची कुलूप तोडून घरात प्रवेश केला. राजेंद्र ठाकरे यांचा मुलगा खेळून घरी परतला असता 10:15च्या दरम्यान घराचे कुलूप तोडल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने लगेच आपल्या वडिलांना माहिती दिली. राजेंद्र ठाकरे घरी परतले. घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ठाणेदार भाऊराव घोगे यांना माहिती मिळताच त्यांनी उपनिरीक्षक वडतकर, हेड कॉन्स्टेबल कडसकर, हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे, सचिन दुबे यांचा ताफा घटनास्थळी रवाना केला. 6,000 रुपये रोख व 13,150 रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा सुमारे 19,150 रुपयांचा एवज चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. दरम्यान फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. वृत्त लिहीपर्यंत ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील फतेह चौकातून एक ऑटो अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवीत काही तासातच 2 आरोपींना अटक केली. या आरोपींकडून 1.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने ऑटो चोरी प्रकरणातील 2 आरोपीला अटक करून 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 7 जानेवारी रोजी फिर्यादी कलीम खान रहीम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऑटो क्रमांक MH30 BC 1776 मधून 1.5 लाख रुपयांची फतेह चौक येथून चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे तपासात मिळालेल्या गुप्त माहितीवरून देवीदास प्रल्हाद रसाळ, सचिन कैलास सावडे यांना तपासले असता गुन्ह्यात चोरी गेलेला माल मिळून आल्याने माल जप्त करून दोन्ही आरोपी विरुद्ध कलम 379 भादवी मध्ये अटक करण्यात आलेली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनात सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक सुनील वायदंडे, गुन्हे शोध पथकचे कर्मचारी एजाज खान व कर्मचाऱ्यांनी केली। काल दिनांक 1/7/2024 रोजी यातील तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांची रिक्षा ही चोरीला गेलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्याची तक्रार घेतली, त्याप्रमाणे गुन्हा नोंद केला। लगेच आम्ही DB पथकाच्या लोकांना बोलून त्यांना सूचना दिला। घटनास्थळी गेली। घटनास्थळ पाहिल्यानंतर त्यांना काही बातमी मिळाली की ती रिक्षाचे जे चोरणार आहेत त्याचा सुगावा या ठिकाणी आहे। त्याप्रमाणे तात्काळ आमचे DB अंमलदार सदर ठिकाणी गेले। त्यांना ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी येऊन त्यांना तात्काळ ताब्यात घेतलेलं आहे। अधिक विचारपूस करता ज्या ठिकाणाहून रिक्षा चोरली होती रिक्षा हस्तगत केली, असे वैयक्तिक कामगिरी त्यांनी चांगली केलेली आहे। तसेच यापूर्वी गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये आपण 2 घरफोड्याचे डिटेक्शन केलेलं आहे DB पथकाच्या मागे। 2 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। तसेच जानेवारी महिन्यात या महिन्यातसुद्धा आपण 2 मोटरसायकल रिकव्हरी केलेल्या आहेत। एकंदरीत या जानेवारीच्या सुरुवातीला आपण एकूण 5 गुन्ह्यांचा उखल करण्यात आलेला आहे। यातील जे आरोपी आहेत ते सराईत दिसून येत नाहीत, परंतु त्यांनी ती चोरी केलेली कबूल केलेलं आहे। त्यांच्या चोरीच कबूल केलेली असल्याने त्यांना आपण कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे। अकोला अकोट रोडवरील देवरी फाट्याजवळ एका 4-चाकी वाहनाला अचानक आग लागली। पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले। सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले। नागरिकांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले। माणसाला माहिती नव्हतं बा, मी सांगितलं माणसाला माहिती नव्हतं। चालू गाडीत पेटली का ते? हा, गरम झाली गेले। त्या माणसाला माहिती मी सांगितलं त्याला। अकोला रोडवरील देवरी फाट्यावर द बर्निंग कारचा थरार पाहण्यास मिळाला। गाडी क्रमांक MH15 DM 1470 या 4-चाकी गाडीने अचानक पेट घेतला। ही 4-चाकी गाडी अकोट येथून अकोलाकडे जात असताना अचानक गाडीमधून धूर बाहेर निघू लागला। हे पाहता नागरिकाच्या लक्षात आल्याने याची सूचना गाडी चालकाला दिल्याने चालकाने गाडी देवरी फाट्यावर एका साईटवर लावल्यावर गाडीने अचानकपणे पेट घेतल्याची घटना घडली। या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। ही गाडी अकोट येथील रामकिसन पुंजाजी मुंडे यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली आहे। नागरिकांच्या मदतीने या गाडीच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही। जिल्हाधिकारी यांनी केली अतिरिक्त निधीची मागणी। घातक चायना मांजामुळे 2 जण जखमी, गंभीर जखमीच्या मानेला लागले 14 टाके। रस्त्याच्या निर्माण कार्यात भ्रष्टाचार, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न। अकोला शहरातील प्रमुख रस्त्यावर प्रतिबंधित वेळेत जड वाहनांची वाहतूक सुरू, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देतील का? मकर संक्रांत पर्व पाहता तिळगुळ बनवणारे साहित्य महागले, यंदा तिळगुळाची चव कमी होणार। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।